मित्रांनो, रॉबिन शर्मा यांचं द 5 AM क्लब हे पुस्तक तुम्ही कधी वाचले का किंवा त्याबद्दल ऐकले का? या पुस्तकात लिहिले की सकाळी 5 वाजता उठल्याने तुमचे आयुष्य बदलेल, तुम्ही करोडपती व्हाल वगैरे वगैरे. पण आपलं वास्तव काय आहे? आपण रात्री 2 वाजेपर्यंत रील स्क्रोल करतो, एखादा फालतू व्हिडिओवर कमेंटमध्ये वाद घालतो आणि मग सकाळी 5चा अलार्म वाजला की अर्ध्या डोळ्याने फोन शोधतो, अलार्म स्नूज करतो आणि डायरेक्ट 9 वाजता उठून स्वतःला शिव्या घालतो. बरोबर ना? जर तुमची पण हीच कहाणी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण पाहूया की या पुस्तकाचा आपल्या नाईट आऊल रात्री जागणारे आयुष्याशी काय संबंध आहे. पुस्तकात एक खूप भारी नियम सांगितलाय, 20-20-20चा नियम. सकाळी 5 ते 6 या वेळेत काय करायचं? पहिली 20 मिनिटे व्यायाम. पुस्तकात लिहिले की घाम गाळा, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण 5 वाजता उठतो तेव्हा एवढी थंडी किंवा आळस असतो की अंतरुणातून पाय बाहेर काढणं म्हणजे हिमालय सर केल्यासारखं वाटतं. दुसरी 20 मिनिटं ध्यान. लेखक म्हणतात शांत बसा, ध्यान करा, पण आपण जेव्हा डोळे बंद करून बसायचा प्रयत्न करतो तेव्हा ध्यान बाजूला राहतं आणि आपल्याला रात्रीच्या स्वप्नांचे किंवा जुन्या आठवणींचे विचार यायला लागतात. आता तिसरी 20 मिनिटे वाचन ग्रो. लेखक म्हणतात काहीतरी नवीन शिका, पण पुस्तक हातात घेतलं की पुढच्या 5 मिनिटांत आपल्याला एवढी गाढ झोप येते जी रात्री पण आलेली नसते. पण जोक सपाट. मित्रांनो, हे पुस्तक जगभरात एवढं गाजलंय कारण याचे रिझल्ट्स खरे आहेत. विचार करा, जगातील टॉप 5% यशस्वी लोक सकाळी 5 वाजता का उठतात? कारण सकाळी 5 वाजता त्यांचे इंस्टाग्राम क्रॅश ऑनलाईन नसते, कोणाचे मेसेजेस येत नाहीत आणि मुख्य म्हणजे टाईमपास करायला कोणतंही कारण नसतं. सकाळी 5 ते 6 या वेळेला लेखकाने द विक्ट्री अवर म्हटले. जर तुम्ही या वेळेत फक्त स्वतःवर काम केलं तर तुम्ही दिवसाची सुरुवात एका विनरसारखी कराल. जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं असतं तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या एका पाऊल जवळ पोहोचलेला असता. लेखक म्हणतात ही सवय लागायला 66 दिवस लागतात. सुरुवातीचे 22 दिवस तुमचे मन तुम्हाला म्हणेल, अरे काय करायचंय, लवकर उठून अंबानी होणार आहेस का, झोप गुपचूप. पण जर तुम्ही या मनाचं ऐकणं बंद केलं आणि पुढचे 66 दिवस टिकून राहिलात तर 5 वाजता उठणं तुमच्यासाठी एकदम सोपं होईल. हे अगदी जिम लावल्यासारखं आहे. सुरुवातीला अंग दुखतं पण नंतर बॉडी बनते. तर मित्रांनो, आज रात्री सोशल मीडियाला बाय बाय म्हणा, फोन लांब ठेवा आणि उद्या सकाळी 5 वाजता उठायचा एक प्रामाणिक प्रयत्न करा. उद्या सकाळी 5 वाजता उठून कोण कोण स्नूज बटनाचा मर्डर करणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा मजेशीर व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की शेअर करा जो रोज सकाळी दुपारी उठतो. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत